प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 16 जून 2024 रविवार। तो अँकर कोण आहे ही असा आत्म्याचे अँकर म्हणून आमच्याकडे आहे, निश्चित आणि स्थिर आणि जी पडद्यामागील उपस्थितीत प्रवेश करते। इब्री 6 अध्याय 19 वचन। आत्म्याचा नागर म्हणजे तुमच्या परमेश्वरावर असलेल्या दृढ विश्वास, श्रद्धा आणि श्रद्धा हे एकमेकांशी घट्ट कोफलेले आहेत। तुमचा सर्व विश्वास आणि विश्वास ख्रिस्त येशूवर ठेवा आणि संकटाच्या वेळी त्याला घट्ट धरून ठेवा आणि तुम्ही कधीही डगमगणार नाही। जेव्हा तुमच्या जीवनात वादळे येतात तेव्हा तुम्ही प्रार्थनेच्या खोलात जाऊन ख्रिस्त दरामध्ये तुमचा नांगर टाकलात तर तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही। अनेक संत त्यांच्या उपासनेच्या वेळी आत्मिक भजन गातात, काहींनी धर्मग्रंथ वाचले, इतर गुडघे टेकतात आणि भाषेत बोलतात। जेव्हा ते या गोष्टी करतात तेव्हा गोंधळ नाहीसा होतो आणि त्यांना त्यांची अंतःकरणात ख्रिस्ताची शांती जाणवते। काही लोक फक्त तोंडाने सांगतात की त्यांच्या परमेश्वराच्या नावावर विश्वास आहे, त्याच वेळी ते सल्ल्यासाठी भविष्य सांगण्याकडे जातात। ते जादूटोणा आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवतात। ते अगदी गुप्तपणे ताबीज खरेदी करतात आणि घालतात। ते त्यांच्या मनात विचार करतात की त्यांना कसे तरी स्वातंत्र्य हवे आहे, प्रभू येशूकडून किंवा मांत्रिकाच्या माध्यमातून त्यांना ती सुटका कशी मिळेल याची त्यांना पर्वा नाही। ते एकाच वेळी 2 बोटीतून प्रवास करण्याचे प्रयत्न करतात। शेवटी ते त्यांचे जीवनात अनावश्यक आणि अटल समस्यांमध्ये अडकतात। तामिळनाडूमध्ये लोक पारंपरिकपणे 3 प्रकारचे बगदादाबद्दल बोलतात। ही मांजराची पकड आहे, माकडाची पकड आणि मॉनिटरची पकड। मांजराची पकड म्हणजे मांजराचे पिल्लू तिच्या तोंडाने पकडते। माकडाचे पिल्लू आपल्या आईला घट्ट धरून ठेवले तर मॉनिटर सरड्याची पकड इतकी मजबूत असते की अनेकाने ओढले तरी त्यांची पकड कमी होणार नाही। पण त्या दिवसाच्या मुख्य श्लोकात आपण आणखी एका प्रकारची पकडीबद्दल वाचतो, अखरची पकड, जी खडकाला धरून ठेवते। खडक कधीच गळत नाही आणि जेव्हा त्यात नांगर टाकला जातो तेव्हा जगात कोणत्याही दिशेने न फिरता स्थिर होते। संकटाच्या वेळी दाविदाने परमेश्वरावर विश्वास ठेवला। तो म्हणाला, आणि आता प्रभू, मी कशाची वाट बघणार, माझी आशा तुझ्यावर आहे। स्तोत्र 39 अध्याय 7 वचन। जेव्हा हिजकियाची राजाला त्रासदायक बातमी मिळाली तेव्हा तो देवाच्या मंदिरात गेला आणि परमेश्वरासमोर पत्र पसरली। त्याने परमेश्वराला घट्ट पकडले आणि विजय मिळावा। देवाची मुले, येशू हा पाया आहे, येशू हा खंबीर अँकर आहे, येशू देखील खडक आहे, येशू संरक्षण करणारा दयाळू देव आहे। त्याला घट्ट धरून राहा आणि त्याची पकड कधीही गमावू नका। पुढील चिंतनासाठी वचन। नियमाने काहीही परिपूर्ण केले नाही, दुसरीकडे एक चांगली आशा आहे ज्याद्वारे आपण देवाजवळ येतो। इब्री 7 अध्याय 19 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी नेहेमिया 4 अध्याय 5 अध्याय 6 अध्याय।
संध्याकाळी प्रसिद्धांची कृत्ये, दूसरा अध्याय 22वां वचन से 47वां वचन। धन्यवाद। वचन